कथेचे नाव आहे जागा की जखम. लेखन प्रवीण शांताराम. दिग्दर्शन संकलन श्याम मस्कर. शक्तिशाली व्यक्तीने आपल्या सामर्थ्याच्या धुंदीत दुर्बळांवर कधीही अत्याचार करू नये, कारण दुःखी हृदयाचा आक्रोश खूप हानिकारक असतो. ज्याप्रमाणे लोहाराचा भाता निर्जीव असूनही लोखंड जाळण्याची शक्ती ठेवतो, त्याचप्रमाणे एका दुःखी व्यक्तीचा आक्रोश संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. लालबाग, परळ. एकेकाळी गिरण्यांच्या आवाजाने दणाणणारा परिसर. घाम, कष्ट आणि एकत्र कुटुंबांच्या उभेत जगणारा संसार. त्याच परिसरातील जुन्या चाळीत राहत होतं कोकणातलं परब कुटुंब. 2 भाऊ, मोठा दिगंबर आणि धाकटा रघुनाथ. त्यांच्या वडिलांनी पागडीवर घेतलेली एक लहानशी खोली, पण आठवणींचं साम्राज्य होतं तिथे. मुंबईतील वडिलोपार्जित मालमत्ता तीच एक खोली. कोकणातल्या फणस, आंबे, कोकमाचा सुगंध अजूनही तिथे दरवळत होता. पण काळ बदलत गेला. गिरण्यांचा संप झाला आणि चिघळत गेला. गिरण्या बंद पडल्या, सायरन शांत झाले आणि लाखो कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काहींनी खोली विकून गाव गाठलं, काहींनी उपासमारीत दिवस ढकलले आणि काहींची स्वप्न तिथेच चाळीत गाडली गेली. दिगंबरच्या मुलाला अरुणला टेलिफोनमध्ये नोकरी लागली, म्हणून ते कुटुंब मुंबईत राहिलं. पण बिचारा रघुनाथ एकटा पडला. गावी जाऊन मोलमजुरी आणि शेती करू लागला. पण मुंबई कधीच झोपत नाही. गिरण्यांच्या जमिनी जाग्या झाल्या, लालबागच्या जमिनी सोनं झाल्या, जागेच्या किमती आकाशाला भिडल्या. चाळी तोडून तॉवर उभे राहू लागले. करोडो रुपयांच्या उलाढाली आणि इथून सुरू झाला नात्यांचा ऱ्हास. परब कुटुंबातही तेच घडलं. जिथे प्रेम होतं, आदर होता, एकत्र कुटुंब होतं, तिथे आता कुजबूज, संशय आणि पैशाचा हव्यास भरला. थोरल्या दिगंबरचा मुलगा अरुण, त्याने मालकाला 50,000 रुपये देऊन गपचूप ती खोली आपल्या नावावर करून घेतली. आता सगळं माझंच. अभिमान नव्हता, ती होती हाव, वखवख. दरम्यान गावाकडचा भाऊ रघुनाथ मातीशी नाळ जुळलेला, कष्टाळू, प्रामाणिक शेतकरी. पण त्याच्या बायकोच्या कानावर आली खोलीची कुजबूज. तिनं रघुनाथला चौकशी करायला तातडीनं मुंबईला पाठवला. रघुनाथ मुंबईला येतो, आपल्या वडिलोपार्जित घराची खातरजमा करायला. पण त्याचं स्वागत होतं दारावरच्या नावाच्या पाटीने, श्री अरुण दिगंबर परब. रघुनाथचा चेहरा लाल होतो. तो फक्त चौकशी करतो, पण उत्तर मिळतं अपमानाने. दिगंबर आणि अरुण दोघंही आवाज चढवतात, अंगावर धावून जातात, शब्दांनी जखमा करतात. भिकाऱ्या, हाय तुझं आता काय नाही? इतकी वर्ष आम्ही सांभाळली ही खोली. मालक जप्त करीत होतो. अरुणान पैसे भरून वाचवल्या. अरुण कपाटातून 25,000 घेऊन आला आणि ते पैसे त्यानं रघुनाथच्या अंगावर भिरकावले. हे घाला तुमच्या मड्यावर आणि निघा माझ्या घरातून. रघुनाथ संतापतो, अंगावर धावतो. दिगंबर त्याला ढकलतो, दाराबाहेर फेकतो. रक्ताच्या नात्याने नव्हे, पैशाने निर्णय घेतला. पैसा वरचढ ठरला. रघुच्या डोक्यात वादळ घुमत होते. बायको म्हणत होती, आपल्या आयुष्याचा वाटोळा झाला, पण पोराक मुंबईत जाऊन शिकांदे, कामधंदो करू दे.
आता तो मुंबईत कुठे जाणार? देवा, न्याय आहे का तुझ्याकडे? डोळ्यांत अश्रू, मनात संताप. रघुनाथ वळतो. दादा, वडिलोपार्जित घर तू खातो आहेस, ते तुम्हाला पचणार नाही. माझ्या बापाच्या रक्ताचं देणं आहे ते. रक्ताच्या उलट्या होतील तुम्हाला. तो निघून जातो. अपमानित दिगंबर रघुनाथला अजून धडा शिकवण्यासाठी गावाच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी अरुणला गावी जायला सांगतो. अरुण गाडीतून निघतो. त्या रात्री चिपळूणचा घाट, अंधार आणि गाडी दरडीत कोसळते. 24 तासांनी रक्ताने माखलेला मृतदेह. लोक म्हणाली, रघुनाथचा तळतळाट भोवला. परळ, लालबाग आजही तिथेच आहे. इमारती उंच झाल्या, जमिनी सोन्याच्या झाल्या, पण माणसं आणि नाती मातीमोल झाली. चाळीतील एकोप्याचा पाया ढासळला. शेजार हरवला, माणुसकी हरवली. कालाय तस्मै नमः. दाम करी काम, एड्या दाम करी काम. मंडळी, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.